से एक परभनी के अंदर नागोबा मंदिर स्ट्रक्चर को लेके वाद विवाद चल रहा था और जहां अहलिया ने जो मोहल्ला है ना गुलशना बाग का मंदिर को लेके धार्मिक स्थल है उसको लेके महल्ले वालों को कोई वाद विवाद नहीं है। मगर जिस तरीके से ये माहौल बनाया जा रहा है शहर के अंदर दादागिरी से आके फेंसिंग वगैरह करा जा रहा, वहाँ का मुस्लिम समाज का उस चीज को विरोध है। मंदिर को मुस्लिम समाज का विरोध नहीं है और मैं तमाम बर्दाश्त के बाहर हो गए। हमेशा उनकी बात हमको रात में 2 बजे तक आप लोगों की मीटिंग हुई, जिस तरह हम लोगों के लिए आप लोगों ने प्लानिंग की है कि मुसलमानों को किस तरह खामोश बिठाना है, उसी तरह अगर ये आनंद भरोसे ये 2 कौड़ी का उसके लिए आप कुछ प्लॅनिंग किए थे क्या? रात के 2 बजे तक पुलिस पीआय साहेबांनी म्हणलं बघा प्रवृत्ती बघा, आता एवढे एवढे मोठे अधिकारी बसलेले आहेत आणि त्यांची प्रवृत्ती बघा केवढा अर्जंट काम आला त्याला, मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि मुख्यमंत्र्यांचा फोनही आला तर एवढ्यापेक्षा मोठा विषय काय असेल साहेब? शहर जळाला, लोकांची मनं जळाली, तुम्हाला त्याची सिरियसनेस वाटणं गेली तर माझं एवढंच म्हणणं आहे साहेब, तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे, लोकशाही नाही आणि त्यांनी त्याच्यामध्ये टेम्पल टाकून दिला म्हणजे राजकीय दबावाखाली तुम्ही काही करता। जर आता मी बीजेपीचा लेबल लावून आला तर माझे काम होणार, टेम्पलचा मस्क्यू होणार, यम होणार। हे आहे का तुमचा दाचिद्वेष? तुम्ही उच्च पदस्थ अधिकारी आहे, तुम्ही जबाबदारीवर बसलेले कमिशनर आहे, तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही जर कायदा सुव्यवस्था शहराची खराब करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही जबाबदार राहताल याचे। काय नाही, आमच्या मुसलमानांना आदत पडलेली आमच्यावर केसेस होतील, आमचा काय जाणार नाही, जाणार तुमचा, तुम्ही सनदी अधिकारी आहात आणि अशा प्रकारची जर तुम्ही हमला पाठवण्याची काय गरज होती? तिथे तुम्ही आज तुमचा सर्व स्टाफ हजर होता, शहरात एवढी गलिच्छ झालेले आहे ते काम का केले नाही तुम्ही? ते काम करता सुट्टीच्या दिवशी, गैरकायदेशीर प्रोटेक्शन देतात तुम्ही त्यांना। आणि सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट साहेबांचा जर बघितलं तुम्ही 15 मिनिटांना या, आपण साहेबाला बोलू, आपण असं मी दाखवायलो साहेब प्रकरण प्रलंबित आहे, न्यायप्रविष्ट आहे आणि याच्यापेक्षा कायदा मोठा आहे, माणूस मोठा नाही, हेही मी त्यांना सांगितलं। साहेब जर आम्ही चुकीचे असेल तुम्ही कमिशनर साहेबाला बोलवा, बांधकामाची परवानगी बघा, जर बांधकामाची परवानगी आम्ही इथून निघून जातो आणि तुमचं तुम्ही काम करा आणि जर तुम्हाला कामाला मदत लागत तर आम्ही मदत करू। आम्ही कुठे नकार दिला का साहेब? 3 वर्षापासून प्रकरण प्रलंबित आहे। तर माझं एवढंच म्हणणं आहे की यामध्ये गैरकायदेशीर अतिक्रमणाला प्रोटेक्ट करण्यासाठी या आयुक्त साहेबांनी मदत केलेली आहे, याच्या विरुद्ध कायदेशीर मार्गाने जे कारवाई करायची ते आम्ही करू, परंतु डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट या नात्याने आपण सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट जे भाग्याची भूमिका घेत होते, समोर म्हणालो साहेबाच्या, माझा साहेबाचा परिचय नाही, भाग्याची भूमिका घेत होते गाडीमध्ये बसून, जसा सरकार म्हणते ना चौकशी लावू, नंतर बघू, समित्या नेमू, या तुम्ही बैठक करू, ही कायद्याची प्रणाली आहे, लोकशाहीची प्रक्रिया आहे। परंतु तुम्ही एखाद्या गैरकायदेशीर कृत्याला जर असा पाठराखण करत असाल तर समाजात असंतोष निर्माण होणार, उद्रेक निर्माण होणार आणि त्या उद्रेकाला साहेब ही पोलीस पण थांबवू शकत नाही। आज पोलीसवाले कदम साहेब होते, पीआय साहेब, आम्ही बोलत बसलो तिथे, साहेबांनी समजवलं, आम्ही साहेबांशी चर्चा झाली, चर्चेने मार्ग सुटतो, परंतु चर्चा करण्यास तयार नाही, सगळा फौजफाटा घेऊन तिथे उपस्थित झाला। सर आता हे फौजफाटा कोणाच्या याच्यावर आला? कमिशनर साहेबांनी कसे आदेश देऊन पाठवले त्या गैरकायदेशीर प्रोटेक्शनसाठी? एसडीएम साहेबाला कोण दिला निर्देश? आपण दिले का सर त्यांना निर्देश की त्या स्पॉटवर जा? एवढा गंभीर प्रकरण आहे, दत्तू शेवाळे साहेब सब डिव्हिजनल ऑफिसर यांनी हाताळलेला आहे सर, सगळं प्रकरण झाला, आपण शांतता कायम ठेवली आणि आजही आम्ही आपल्या दरबारात देशासाठी चालू की लोकशाही ही हत्या व्हायली, त्या प्रकरणामध्ये गंभीरतेने लक्ष घालू, असंतोषाचे वातावरण निर्माण होणार आहे शहरात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे। त्यामुळे माझी विनंती आहे सन्माननीय साहेबाला की या कमिशनर साहेबाला, जे म्युन्सिपल कमिशनरच्या एका चुकीमुळे एवढा उद्रेक शहरात झाला, आता सगळ्यांना आपल्याला सुट्टीच्या दिवशी येऊन बसावा लागला, कायदा सुव्यवस्थेचा आणि मुख्य गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेस अनुचित प्रकार हाताळण्याचा आणि त्याच्यामध्ये कोणताही प्रकार घडू नये, त्या अनुचित प्रकाराला आळा घालण्याचं काम आमच्या समाजाला घेतलेलं आहे। आम्ही केलं तसं, आम्ही बोललो, संवाद साधला, पीआय साहेबांशी बोलणं झालं, पीआय साहेबांनी म्हणलं बघा प्रवृत्ती बघा, आता एवढे एवढे मोठे अधिकारी बसलेले आहेत आणि त्यांची प्रवृत्ती बघा केवढा अर्जंट काम आला त्याला, मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि मुख्यमंत्र्यांचा फोनही आला तर एवढ्यापेक्षा मोठा विषय काय असेल साहेब? शहर जळाला, लोकांची मनं जळाली, तुम्हाला त्याची सिरियसनेस वाटणं गेली तर माझं एवढंच म्हणणं आहे साहेब, तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे, लोकशाहीची हत्या इकडे झालेली आहे। एक गैरकायदेशीर कायद्याला कायदेशीर करण्याचा प्रयत्न या घडीला करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पोलिसांचा वापर करण्यात आला, त्यामध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात आला आणि स्वतः
सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि तालुका मॅजिस्ट्रेट त्या घटनावर त्या हत्येचे साक्षीदार आहेत. त्यांनी त्याला मूक संमती दिली. मी आधी ऍडवार म्हणतो, जर त्यांच्याकडे बांधकाम परवानगी असेल, गृह खात्याची ना हरकत असेल, तर आम्ही स्वतः किराए से देना है जिंतू रोड। आज 26 जुलाई है, कारगिल का दिन, जो लड़ाई हमने जीती थी, और आज परभनी के अंदर ये इसके अंदर संविधान की हत्या हो रही है और फासिस्ट आइडियोलॉजी को रखने वाले लोग वहाँ की गुंडागिरी कर रहे हैं और लोकल के लोगों को आप घर के अंदर से निकलने नहीं दे रहे। ये कौन सा कानून है? आप हमेशा पुलिस को आगे करके गैर कानूनी काम करेंगे। वहाँ पे जो अभी काम हुआ है वो गैर कायदेशीर है सर, और वहाँ के लोगों के साथ जो हो रहा है आप वो नहीं देखेंगे। आप अभी इन लोगों के ऊपर मैं एसपी साहब से रिक्वेस्ट करूंगा, जो लोग वहाँ पे आए, जो एरिया के लिए वहाँ की गुंडागिरी करने की कोशिश कर रहे, अपनी सस्ती नेतागिरी की वजह से वहाँ आ रहे, उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए सर। ये जो होगा अगर सत्ता पक्ष के साथ होगा तो सर हम भी इस देश के लिए लड़ाई लड़े। हमारे आबा और अजदाद ने देश के लिए कुर्बानियां दी है सर, मरे हैं। और मुसलमानों को आदत हो गई है, हर 10-5 साल के बाद, 19 साल के बाद, 18 साल के बाद देश बड़ा मुसलमान छुपता है। आपको जेल आबाद करना है, हम जेल आबाद करने के लिए कभी डरेंगे ना, कभी इस चीज से मुसलमान डरा है। अगर आपको शहर जलाना है या शहर का वातावरण खराब करना है तो आप उन लोगों का साथ दीजिए सर। हम ना जेल से डरने वाले, ना पुलिस से डरने वाले। हमारे जिंदगी हमारे आबा अजदाद ने इस देश के लिए लड़ाई लड़ते लड़ते, और आज भी वही हो रहा, तो हम उसके लिए तैयार है। ये गैर कायदेशीर कार्रवाई आप खत्म कीजिए, उन लोगों के ऊपर कार्रवाई कीजिए। जो संवैधानिक मार्ग से जो कोर्ट का ऑर्डर आएगा उसके ऊपर फैसला कीजिए आप। हम ये नहीं बोले कि हमारा फैसला सुनो। अब जो अभी सर ने बताया जामा मस्जिद का, वो भी अगर शहर के अंदर जाएगा सर, यकीन मानो शहर का वातावरण बिगड़ेगा, क्योंकि इससे पहले भी कई सारे अधिकारियों को मालूम है क्या हुआ है। और ऐसा है तो फिर अधिकारियों पे हमको भरोसा नहीं रहा। खामोशी से आप आपके पावर का गलत मिसयूज करके दूसरे लोगों का फायदा कराएंगे। आप ये शहर के संविधान का कत्ल है सर, आपको साथ कह रहे हैं। और आज 26 जुलाई है सर, उसका तो मान मर्यादा रखिए आप कम से कम। इस दिन के दिन जब कारगिल की लड़ाई जीते इस देश, उस बेटे को इस देश से निकाला गया, उसी दिन के अंदर आप संविधान का कत्ल कर रहे हैं और गैर कायदेशीर काम आप पुलिस प्रशासन के अंदर में कर रहे हैं। और ऐसी बात है तो हम लोग भी तैयार हैं, हम लोग भी नहीं छोड़ेंगे। जाना पड़ा जेल जाएंगे सर, बर्दाश्त के बाहर हो गए। हमेशा हम की बात हमको रात में 2 बजे तक आप लोगों की मीटिंग हुई, जिस तरह हम लोगों के लिए आप लोगों ने प्लानिंग की है कि मुसलमानों को किस तरह खामोश बिठाना है, उसी तरह अगर ये आनंद भरोसे ये 2 कौड़ी का, उसके लिए आप कुछ प्लानिंग किए थे क्या? रात के 2-2 बजे तक पुलिस प्रशासन इसलिए बैठ रहा है कि मुसलमानों के एरिया को करो, इनको कवर करो। इन लोगों के लिए कवर करने के लिए क्या किया सर आपने? 2 बजे तक पुलिस प्रशासन की मीटिंग चली, डिवाइस सब बैठे हुए थे 2 बजे तक। आपने कभी इज्जत का सोचे तो इन लोगों के लिए क्या सोचे? 200 लोग कहां से आए हो? हम फरियाद नहीं बनते सर, आप उनके ऊपर कार्रवाई, जो उस मोहल्ले का नहीं उसके ऊपर कार्रवाई करो आप सर।